करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तोची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हे हृदय पुढे चौपाळून वले वरी वैसव पावले श्री गुरूंचे शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वंदे भगवन्त पुनः पुनः नमोऽस्तु अनन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरोरिभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळारे कारुण्य सिंधो बोधोकारी तुझवीन शांभो मज कोण तारी नागेंद्रराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय च शरणं प्रपदे शरण शरण अस्माकाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुं परं विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती देहू निवासी प्रसिद्ध जगद्गुरु तुकोबाराय यांच्या काले या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काल्याचं महात्म्य आपल्याला या अभंगातून पटवून देतात. विठ्ठल
अभंग तुकोबारायांचा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काल्याचं महात्म्य काय ते पटवून देतात। नवे नवे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या अभंगाची रचना केली, या अभंगामध्ये गोकुळामध्ये काय सुख झालं, भगवान परमात्माचा अवतार झाला आणि अवतार झाल्याच्या नंतर काय गोकुळामध्ये काय सुख झालं, हे आपल्या अभंगामधून आपल्याला सर्वांच्या पुढे आपल्याला मांडतात, सांगतात की गोकुळामध्ये काय सुख झालं। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, ते या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। गोकुळीच्या सुखा नंतर म्हणतात अंत पार नाही लेखा, म्हणजे गोकुळामध्ये जे सुख झालं त्याचा अंतही नाही आणि पारही नाही। आणि पुढे सांगतात बाळ कृष्ण नंदा घरी, का सुख झालं तर बाळ कृष्ण नंदा घरी, म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार होऊन भगवान परमात्मा कुठे आले तो गोकुळामध्ये आले। बाळ कृष्ण नंदा घरी म्हणजे नंदाच्या घरी आले, बाळ कृष्ण नंदा घरी, आणि आनंदल्या नर नारी म्हणजे भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले, ते कोणाच्या घरी आले तर नंद बाबांच्या घरी आले। आणि नंद बाबाच्या घरी आल्याच्या नंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आणि नर नारी यांना आनंद झाला। भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झाल्याच्या नंतर, भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर जे गोकुळामध्ये सुख झालं त्याचा अंतही नाही आणि पार नाही। गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, या गोकुळीच्या जे गवळणी होत्या त्याला काय आनंद झाला, आणि आनंदाच्या भरामध्ये त्या काय करू लागल्या, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, म्हणजे गुडिया तोरण करू लागले आणि कथा कीर्तन त्या ठिकाणी भजन पूजन करू लागले। आणि भजन पूजन केल्याच्या नंतर ते एकदम मग्न होऊन गेले भगवंताच्या ठिकाणी, त्या कथेमध्ये मग्न होऊन गेले। ते मग्न कशामुळे झाले, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, म्हणजे भगवान परमात्म्याने त्यांनी भजन पूजन केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्यांचं काय केलं तर मन वेधून घेतलं, मन वेधिले गोविंदे, असा आपण या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ आपण या ठिकाणी बघितला। आता या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आपलं कर्तव्य असतं की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहात सर्वांना माहिती ज्ञात आहे, तरी पण थोडीफार प्रस्ताव देणं हे आमच्या सारख्यांचं कर्तव्य असतं। आज आपल्या तळणी नगरीमध्ये चालत असलेला सालाबाद प्रमाणे याही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, मुरुडेश्वर भगवंताच्या कृपाशीर्वादाने, रुद्रेश्वर भगवंताच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु बालयोगी काशीगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरु कापरसिंग दादा यांच्या कृपाशीर्वादाने, इवलेसी रोप लाविले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी, या दोन महात्म्यांनी आपल्या गावामध्ये इतुसक रोपट लावलं होतं। आणि ते रोपट आज सद्गुरु काशीगिरी बाबा असतील, गुरुवर्य कापरसिंग दादा असतील, या दोन्ही महात्म्यांनी आपल्या गावामध्ये छोटस रोपट लावलं आणि ते बघता 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 इतकं मोठं झालं की त्याचा वेल फार मोठा होऊन गेला। आणि त्या वेलाच्या सावलीमध्ये आज आपण या ठिकाणी आहे। या दोन्ही महात्म्यांनी या ठिकाणी इवलेस रोप लाविले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी, असं या ठिकाणी रोपट लावलं आणि आज त्या रोपट्याची सावली, त्या रोपट्याचे फळ आपल्याला या ठिकाणी मिळतात। विठ्ठल या दोन्ही महात्म्यांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो। या ठिकाणी तळणी ग्रामस्थ मंडळी सर्वांनी यांनी छान असं नियोजन केलं, मानावे तेवढे धन्यवाद आपल्या गावाचे। आणि विशेष करून जे तरुण मंडळ आहेत ते रात्राची पाठ करतात, रक्ताचं पाणी करतात आणि मंडपामध्ये सजावट करतात, कारण की कीर्तन काल्याचं आहे आणि या काल्याच्या कीर्तन सोडून व्यतिरिक्त दुसरं काही बोलताच येत नाही। पण तरी सुद्धा या ठिकाणी काल्याचं कीर्तन असताना सुद्धा दुसरं काही बोलता येत नाही, तरी सुद्धा या ठिकाणी जे विशेष आपल्या गावकऱ्यांना सहकार्य ज्यांचं आहे ते म्हणजे युवा मित्रमंडळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। कोण सकाळी काही खाल्लं नाही का तुम्ही? आज आपल्या गावामध्ये भव्य आणि दिव्य अशी सजावट
जर तुम्ही इतर गावामध्ये गेले, कीर्तनाला गेले, सप्त्याला गेले, ती एवढी सजावट तुम्हाला कुठेच दिसणार नाही तशी आपल्या गावामध्ये. आणि चालत आलेल्या अशा 4-5 वर्षापासून आम्ही बघतो, तर युवा मित्र मंडळ जेव्हापासून आम्ही या गावामध्ये आलो तेव्हापासून आम्ही बघतो की युवा मित्रमंडळांचं इतकं सहकार्य आपल्या सप्त्याला असो, रामनवमीला असो, हनुमान जयंतीला असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल त्याला असो, महाराणा प्रताप यांची जयंती असो त्याला असो, आद्यकवी वाल्मिक कवी यांची जयंती असो तेव्हा असो, किंवा कोणतंही लग्न असो, धार्मिक कार्य असो किंवा कोणतेही उपचार कार्य असो, आपल्या गावातील युवा मंडळ या ठिकाणी प्रत्येक कार्याला धावून येतात. त्यांच्या सुद्धा चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. कारण की नतमस्तक कोणापुढे व्हायचं याला सुद्धा शास्त्र आहे. जे काहीतरी सेवा करतात, जे काही चांगलं कार्य करतात यांच्या पुढे नतमस्तक व्हावं. जे काही आपल्याला उपदेश करतात, जे काही आपल्याला ज्ञान देतात, जे आपल्याला हिताचं सांगतात यांच्या पुढे नतमस्तक व्हावं. आणि आपले युवा मंडळ आपल्या गावासाठी एवढी धावपळ करतात, त्यासाठी त्यांच्या चरणावर नतमस्तक होणं काय. या ठिकाणी युवा मंडळाने खूप असं नियोजन केलं. तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ यांनी सुद्धा या ठिकाणी विशेष सहकार्य करून आपल्या या मंडपाची शोभा वाढवली. या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांनी. काय की आज आपल्या गावामध्ये आपल्या गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्यातून गेले. त्यांचं ते गेल्यामुळं सर्व गावाला दुःख आहे, पण त्यांचं किती भाग्य आहे की ते शेवट आपला काला करून या ठिकाणी गेले. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि दुसरं ज्यादा काही नाही बोलता या ठिकाणी उपस्थित आपले गायनाचार्य, गायन सम्राट कैलास महाराज असतील, गणेश महाराज, भाऊसाहेब महाराज, दिनेश महाराज, सोमनाथ महाराज बनकर, ज्यांचे आपण 7 दिवस बोटाच्या आवाजाने, बोटांच्या कृतीने आपल्याला त्यांनी नाचवलं. पावलेत असेल, याच्यामध्ये असेल, असे आपले सोमनाथ महाराज बनकर असतील. तसेच मोहिते नाना, त्यांचं नावच असेल की मोहिते, म्हणजे त्यांनी आपल्या सर्व गावाला काय केलेले, मोहून घेतलेले. असे आपले मोहिते नाना सुद्धा, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला 7 दिवस सहकार्य करतात. आणि त्यांच्या आवाजातून आपण फुगड्यामध्ये नाचतो, आपण आनंद घेतला, आनंदाच्या उत्साहामध्ये आपण मग्न होऊन गेलो. असे आपले मोहिते नाना असतील, यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच आपले मृदंगाचार्य दिनेश महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी आपले कापरसिंग दादा यांची चिरंजीव हरिभक्त पारायण विठ्ठल दादा या ठिकाणी, ते सुद्धा या ठिकाणी आमच्या पामरांच्या कीर्तन ऐकण्यासाठी आले. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी पंचकृषीतून आलेले सर्वच वारकरी, टाळकरी, तसेच आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे, आम्हाला लहानपणी मुरडेश्वरला अत्यंत सांभाळून घेणारे आमचे एकनाथ बापू असतील, ते सुद्धा या ठिकाणी आमच्या कीर्तनाला आले. या ठिकाणी सर्वच जण या ठिकाणी कीर्तनाला आलेले, सर्वच पंचकृषीतून आलेले सर्व वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. बाकी काही नाही बोलता, कारण की काल्याच्या कीर्तनामध्ये बाकी दुसरी गडबड काही नाही करता, बडबड न करता फक्त काय करावं, चरित्र देऊचा
उठा आणि मंडपात येऊन बसा. या चला तरुण मंडळ कुठं तिथून या पुढे या. महिला मंडळ पुढे सरका सरका पुढं. 33 वर्ष आपल्याला आपल्या गावामध्ये सप्ताह होऊन झाले. पुढचं बोलायला लावता का? सरका ना माता भगिनी पुढे सरका सरका पुढं. तुम्ही तुमच्या लेकराचं ऐकत नाही, मग ऐक त्या कोणाचं? सरका. चला मुलांनो इकडे या, पुढे या, पुढे येऊन बसा. विठाल ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्यावेळेस सर्वांनी भजन करा. कारण की भजन करणं, भजन जर आपण केलं तर आपल्याला काहीतरी आपल्या पदरामध्ये पडेल. 7 दिवस आपण काय केलं काय नाही हे केलं, पण इथून पुढे सुद्धा आता आपल्याला फक्त 1 घंट्याचा चान्स आहे. 1 घंट्यामध्ये आपल्याला जितकं नामचिंतन करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. एवढी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. कारण की भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. ते जर आपल्या मुखामध्ये येत नसेल तर आपण किती दुर्भाग्यात. त्यासाठी सर्वांनी विठ्ठल विठ्ठल झाल्याच्या नंतर टाळी वाजवा आणि मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा. जर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही तर आपल्यासारखं दुर्भाग्य कोणी नाही. कारण की आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नाव येत नसेल तर आपण एक पाषाणासारखे, एक मेलेल्या व्यक्तीसारखं आहे. मग आपल्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामचिंतन येऊ द्या. गेलेले दिवस आपल्यातून निघून गेले, पण आता फक्त आपल्याला 1 घंट्याचा चान्स आहे. या ठिकाणी जादा न बोलता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या कीर्तनकार बांधलेला असतो, मागणीपर कीर्तन बांधलेला असतो आणि नामपर कीर्तन सुद्धा बांधलेलं असतं. या ठिकाणी दुसरं काही नाही बोलता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही. कारण की आपण जर त्याच्यासारखं आचरण केलं, भगवान परमात्म्याचं जर आचरण आपण करू शकू का? आपल्याकडून तर होणार नाही. जर केलं तर आपल्याला लोक दगड घातल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. गोकुळातील चरित्र आपल्याला उच्चारायचं. या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्याला जो काला यमुनेच्या तीरावर केलेला आहे तो काला आपल्या या ठिकाणी आपल्या तळणी नगरीमध्ये आपल्याला करायचा आहे. तर काल्याचं महात्म्य असं असतं, काय सांगितलंय? काल्याचं महात्म्य इतकं मोठं आहे की हा काला भगवंतानी संत महात्म्या सोबत केलेला आहे. भगवान परमात्म्याने हा वाळवंटा सुद्धा केलेला आहे आणि तोच काला आपल्या या तळणी नगरीमध्ये होणार आहे. तोच काला भगवान परमात्म्याने यमुनेत सुद्धा केलेला आहे आणि तो काल्याचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. काला काला म्हणजे काय? की काला दया आणि लाहीचा काला. याला आपण काय म्हणतो? दही आणि लाही मिक्स केली त्याला काय आपण म्हणतो की काला. तोच काला नामाचा आणि नामाच्या प्रेमाचा म्हणजे भगवंतासोबत जोडलेला प्रीतचा जीवाशिवाचं एकीकरण आहे. याला काला म्हणतात. विठ्ठल आपल्याला या ठिकाणी जातीवाद नष्ट करून, भेदभाव नष्ट करून आपल्याला या ठिकाणी एकत्रित येणे याला म्हणतात काला. आणि तो काला आपल्याला या ठिकाणी आपण एकत्रित आलो म्हणजे भगवान परमात्मा नक्कीच आपल्याला या ठिकाणी काला देईल. भगवान परमात्माने जो काला यमुनेच्या तीरावर केला, जो गोकुळामध्ये केला, जो पंढरपूरला वाळवंटात केला, तोच काला आपल्याला या ठिकाणी तळणी नगरीमध्ये करायचा आहे. गोकुळातील लोकांना त्रास होऊ लागला, जे राक्षस त्रास देऊ लागले, त्यावेळेचा भगवान परमात्मा ज्यावेळेस धर्तीवर पाप वाढतं त्यावेळेचा भगवान परमात्मा काय करत असतो? अवतार घेत असतो. आणि भगवान परमात्म्याने अवतार घेतल्याच्या नंतर जे असुर असतात, जे राक्षस असतात, त्यांना काय करतात? तर मारतात. त्यांना मारल्याच्या नंतर दुर्जनाशी संवारी, भक्तांची पायापाशी, दुर्जनाशी संवारी म्हणजे भगवान परमात्मा करतो दुर्जनाला मारून टाकतो
आणि भक्ताला जवळ करतो, तसं आपण दुर्जन न बनता आपण एक भक्त बनायचं म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्या पायाजवळ म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याला आपल्या जवळ केलं पाहिजे. अशा हिशोबाने भगवान परमात्म्याने अवतार घेण्याला सुरुवात केली. ज्या वेळेस पापीचे भक्त दैत्याच्या मातेने धरणीचे झाले ओझे त्यांचे, ज्या वेळेस धरतीवर जास्त पाप होऊ लागलं, त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केला, तर अवतार घेण्यासाठी सुरुवात केली. हरी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे भगवान परमात्म्याने पाप ज्या वेळेस साधू संतांवर अत्याचार होऊ लागले, त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केलं की अवतार घेण्याचं ठरवलं. धरती मातेला ओझं होऊ लागलं की फार पाप आता वाढलेलं आहे, तर आपण आता भगवान परमात्म्याजवळ गेलं पाहिजे, भगवान परमात्म्याला आपलं दुःख सांगितलं पाहिजे. त्यावेळेस धरती माता ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी सांगत असे. त्या ठिकाणी पृथ्वी माता ब्रह्मदेवापाशी गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवा मला या धर्तीवर फार पाप झालेले आहे, आता माझ्याकडून ते काही सहन होत नाही. ब्रह्मदेव म्हणायला लागले, हे माझ्याकडून होणार नाही, आपण काय करू, तर विष्णू देवाकडे जाऊ म्हणजे भगवान परमात्म्याकडे जाऊ. कारण की आपला काल्याचा टेम काय असतो हे सर्वांना माहित आहे. त्यासाठी आपण धावत्या वेगामध्ये आपल्याला हे काल्याचं चरित्र बघायचंय आणि फास्ट जितकं होईल तितक्या वेळामध्ये आपल्याला सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आपण आता जास्त काही प्रमाणे घेत बसू नये आणि धावत्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी काल्याचा भावार्थ बघू. पृथ्वी माता ब्रह्मदेव सर्व देवता भगवंताकडे गेले आणि भगवंताचं स्तवन करायला लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा जिनाश सकळ देवाजी देवा असे स्तवन त्या ठिकाणी करू लागले. नमस्तुनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शिरोरी भावे सहस्रनामने पुरुषाशिषते सहस्रकोटी योगधारणे नमः शांताकारं भुजगेशेनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनपुरुषं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविध्यानगम्यं असे त्या ठिकाणी स्तवन करू लागले. त्या ठिकाणी सांगू लागले, भगवंता या ठिकाणी धरती आम्हाला जे जे त्रास होतोय, या त्रास तुम्हाला काय करायचंय, तर आम्हाला या ठिकाणी मुक्त करायचंय. फार आपल्या या धर्तीवर काय झालेलं आहे की ओझं झालेलं आहे. पापीचे भक्त दैत्याचे मातले धरणीचे झाले ओझे त्यांचे, असं या ठिकाणी फार त्रास होऊ लागलाय. गाय म्हशीला मारू लागले, यज्ञ याग क्रिया तोडू लागले, संसारावर अत्याचार होऊ लागले. आता तुम्हाला काय करावं लागेल की अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस आकाशवाणी सांगू लागली. आकाशवाणीने सांगितलं, तुम्ही घाबरू नका. आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळमळ मनासी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त असे आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सर्वांना शांत केलं. आकाशवाणी झाली. आता सर्वांना वाटलं की भगवान परमात्मा नक्कीच अवतार घेणार आहेत. मग त्यासाठी अवतार घेणारे भगवान परमात्मा त्याने काय केलं, तर भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केली. ते नामचिंतन करत असताना अंतकरणी शुद्ध करून भगवान परमात्मा ते स्तवन करू लागले. आणि स्तवन करत असताना भगवान परमात्मा काय होतात, तर काही काळानंतर ते प्रगट होतात. पण तुम्हाला जर भगवान परमात्मा जर प्रगट करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर भगवान परमात्मा आपलं करून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपल्या बापाला आपल्या देवाला शरण गेल्याशिवाय गत्यंत नाही. मग त्यासाठी जसे ते भगवान परमात्म्याला शरण गेले होते, जसे ते भगवान परमात्म्याचं स्तवन करत होते, त्याच प्रकारे आपणही सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम चिंतन जर केलं तर नक्कीच भगवान परमात्मा आपल्या हाकेला धावून येईल. काय येऊ शकणार नाही भगवान परमात्मा. तुम्ही तेवढं प्रेम ठेवा. आपल्या संत चरित्रामध्ये बघा, असा एकही संत नाही की त्याच्या हाकेला धावून भगवान परमात्मा आला नाही. मग आपल्या हाकेला का भगवान परमात्मा येऊ शकणार नाही. पण आपलं तेवढं दुर्भाग्य की आपल्या मुलामध्ये नामच येत नाही, नाम चिंतन आपण करत नाही. जी साधना आपण करतो त्याला आपण नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. महादेवाच्या मंदिरामध्ये महिला मंडळ येतात, त्यांना काही म्हणतात, काय तुम्ही महादेवाच्या मंदिरात चालले, असे आम्ही कानाने ऐकलेत. असं कोणाला निंदा करू नका.
जो करतो तो त्याच्यासाठी करतो, पण तुम्ही जो भगवान परमात्म्याची सेवा करत असेल आणि त्याला जर तुम्ही असं उलटून बोलत असेल, त्याचे एवढं आपल्याला पाप कोणतंच लागणार नाही. त्यासाठी जो करतो त्याला करू द्या. तुमच्याकडे होत नसेल तर त्याला आडवत जाऊ नका. या ठिकाणी आपण 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. त्या भागवत कथेमध्ये आपण भगवान परमात्म्याचं चरित्र पूर्ण आपण बघितले. परमपूजनीय वंदनीय समाधान महाराज बसंते यांच्या मुखारविंदातून आपण पवित्र वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकली. साधवी आपल्या गावाचं एक लेकरू लहानच मोठं होऊन फार मोठ्या कष्टातून मोठं झालं. आणि सोपं नाही हो, एक साधू होणं सोपं नाही. साधूचं जीवन फार वेगळं असतं. आपल्या एक लेकीचं जीवन बघा. आपण साधारण आपण आपल्या एका लेकीला सांभाळू शकत नाही, आपण आपल्या लेकराला सांभाळू शकत नाही. त्या आज म्हणजे आपल्या ज्या अखंड हरिनाम सप्तेमध्ये ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी पारायण केलं, ते आमच्या आई साधवी जयकोर जयाताई सरस्वती, बालयोगी जयाताई सरस्वती यांच्या मुखारविंदातून त्यांची बोल किती गोड होते हो. काय त्यांची वाणी पवित्र होती. आश्रमावर त्यांच्या ज्ञानेश्वरीचा आवाज यायचा तर काय गोडवा त्यांच्या मुखामध्ये. मीच त्यांची स्तुती करतो हे नाही, पण ते ज्या वेळावर व्यासपीठावर बसले त्यावेळेस त्यांच्या मुखामधून जी वाणी निघते ती एक भगवान परमात्म्याच्या मुखातून गायलेली ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांनी गायलेली ज्ञानेश्वरी. ती आईने आपल्या सर्व मुलींना बसवून आपल्या सर्व मुलींकडून हे करून घेतली. अशी जयकोरताई सुद्धा जयाताई सुद्धा या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं. एक साधूचं जीवन फार वेगळं असतं. आपल्याच गावच्या त्या ताई, त्यांना सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे, त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. बरेच जण असे की ताई आणि महाराज तर बोलत नाही, मग आपण का ताईंना बोलायचं, असा गैरसमज तुमच्या मनामधून काढण्यासाठीच मी या ठिकाणी हा विषय मांडलाय. कारण की मला स्टेजवर बोलण्यासाठी नंतर वेळच भेटत नाही. तरी सुद्धा आपण ताईंना टॉर्चर केलं नाही पाहिजे. बरेचसे महिला आहेत की महादेवाच्या मंदिरात येतात आणि आम्ही आमच्या कानाने ऐकलेले आहेत की ताईबद्दल काही ना काही बोलत राहतात. ताईनं तिकडं मठ बांधला, असं केलं, ताई तिकडे गेल्या, त्याने संन्यास घेतला. अरे त्यांनी संन्यास घेतला, संन्यास घेण्या इतकं पुण्य कोणतं आहे. नरो नारायण भवती, नराचा नारायण होऊन जातो. आज त्या ताई न राहता त्या देव स्वरूप झालेल्या आहेत. हा भगवा जो कपडा तुम्ही बघतात ना, हा जो भगवा कपडा आहे, हा भगवा कपडा म्हणजे नुसतं कपडा भगवा नव्हे, तर हा कपडा जो आहे हा अग्नी स्वरूप आहे. अग्नीमध्ये जितके चटके बसतात ना तितके चटके हे कपडे घातल्याच्या नंतर बसतात. आणि जर तुम्हाला अनुभव घ्यायचाच असेल हे कपडे घालून बघा. आम्ही तर तुम्हाला 2 डोळ्यांनी बघत असतो, पण समाज या भगव्या कपड्यावाल्यांकडं, या वारकऱ्यांकडे हजारो डोळ्यांनी बघत असतो. कारण की एका साधूकडून असो, एका महाराजांकडून असो, इतकुशी चूक होऊ द्या लगेच त्याचा प्रचार आणि प्रसार होऊ लागतो. पण एखाद्या सामान्य व्यक्तीवर काही जरी करू द्या त्यांना त्यांच्यावर कोणीच टीका करू शकत नाही. मग एका साधूची असो, एका वारकरीची असो, जो परमार्थ करतो त्याची इतकुशी चूक का तुम्ही पाहता. तोच खळ काढण्यासाठी हा काला आहे. तोच खळ काढण्यासाठी हा काला आहे. आणि हा काला आपल्या अंतःकरणात मळ शुद्ध करण्यासाठी काला आहे. भगवान परमात्म्याने आता ठरवलंय तर आपल्याला काय करायचंय की आता अवतार घ्यायचा आहे. भगवान परमात्म्याने ठरवलं की आपल्याला अवतार घ्यायचा. भगवान परमात्मा बळीराम दादाकडे गेले, म्हणजे शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले रुक्मिणीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. तो शेष काय बोलू लागला, तो बळीराम दादा काय बोलू लागले की आता मी नाही येत, मी तुमच्या बरोबर राम अवतारामध्ये फार त्रास सहन केला आहे, आता मी तुमच्या सोबत येत नाही. काय येत नाही. त्यावेळी तर भगवान परमात्म्याने शेषाला विचारलं, अरे बाबा तू काय येत नाही. म्हणे मी तुमच्या राम अवतारामध्ये तुमचं बघितलं की तुम्ही सुखामध्ये राहिले, मी तुम्हाला फळ देत राहिलो,
तुम्ही खात राहिले, तुम्ही आनंदामध्ये राहिले, माझ्या बहिणी सीता माता आणि तुम्ही आनंदामध्ये त्या ठिकाणी राहिले, पण मला काय त्रास झाला तुम्ही मला खा सुद्धा म्हटलं नाही. खरा वनवास जर कोणाला झाला असेल, तुम्ही आता रामायण चांगला रामायण उकळून प्या, त्याच्यामध्ये जर खरा वनवास कोणाला झाला असेल तर लक्ष्मणाला आणि उर्मिलाला झाला आणि आपला वनवास तर काहीच नाही. उर्मिला 14 वर्ष पतीला सोडून राहिली आणि लक्ष्मण 14 वर्ष आपल्या पत्नीला सोडून राहिला. तर मग आपल्यामध्ये वाद कसला? आपण तर ग्रस्त आहोत. जर भगवान परमात्म्याच्या सोबत जर असं घडलेलं असेल, मग आपल्या सोबत काय घडू शकत नाही. त्यासाठी भांडण करू नका, त्यासाठीच काल आहे. आता आपल्याला अवतार घ्यायचा, शेष सुद्धा खाली आले. अवतार घेण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्मा कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव यांच्या गर्भामध्ये जाण्याचं ठरवलं. वसुदेव आणि देवकीचं लग्न या ठिकाणी झालं. आपल्या कौस मामाची बहीण, चुलत बहीण ती देवकी माता होती आणि देवकी मातेचं आणि वसुदेव देवाचं लग्न करण्याचं ठरवलं. वारात निघाली आणि त्या वारातीमध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, कंसा हिच्या जो पोटी येणारा तुझा 8वा मुलगा आहे, हा तुला मारणार आहे. विचार करा, जो आपला जर भाचा आपल्याला मारत असेल, आपल्या बहिणीच्या गर्भातून येणारा मुलगा जर आपल्याला मारत असेल, तर आपल्या बहिणीला ठेवून काय फायदा? घेऊन या खडग मारा या दावला. हात तो धरला वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, खबरदार तू माझ्या पतीला जर मारलं तर ती आता माझी अर्धांगिनी. आणि कशाला लेडीजवर हात उचलतो? का अत्याचार येतो? का बहिणीचं पातक आपल्या डोक्यावर घेतो? त्यावेळेस सांगितलं की आम्हाला कारागृहामध्ये ठेव. हिच्या गर्भातून जो मुलगा येईल, तो जितके मुलं येतील तितके आम्ही तुमच्या हातामध्ये देऊ, असं सांगितलं. त्यांना कारागृहामध्ये ठेवलं. असे देवकी मातेला पहिला गर्भ राहिला. असे 1 2 3 असे 6 गर्भ राहिले. 7वा गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये गेला आणि 8वा गर्भ देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रकट झाला. त्या ठिकाणी येऊ लागला. जर विचार करा, आपल्या घरामध्ये जर आपली एक मुलगी आहे, तुम्हाला बी मुली आहेत, आम्हाला बहिणीचं सुख तुम्ही गावातील सर्व महिला मंडळ देतात, आईचं सुख तुम्ही आम्हाला देतात. खरं वास्तव बघितलं तर आम्ही तळणीमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला कधीच आमच्या आईची उणीव भासली नाही. हे सर्व तुमच्या माता भगिनींचं प्रेम आम्हाला तुम्ही दिलं, त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्व माता भगिनींचे ऋणी आहात. आणि आपल्या गावातील सुद्धा पुरुष मंडळी यांनी सुद्धा आम्हाला आमच्या वडिलाची उणीव वासू दिली नाही, आमच्या गुरुची उणीव वासू दिली नाही, आमच्या आजोबाची उणीव वासू दिली नाही. आणि आपल्या गावातील तरुण मित्रमंडळ यांनी कधीही मला दुखवलं नाही आणि यांनी मला माझ्या मोठ्या भावाची आठवण येऊ दिली नाही. असंच तुम्ही सर्व जर माझ्यावर प्रेम करत राहिले, मी नक्कीच माझा देह या तळणी नगरीमध्ये सोडेल, पण असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहो हीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हालाही माय बहिणी आहेत, तुमच्या घरी लेकी आहेत, आणि आपली जर साधारण एक आपली लेक जर गर्भवती राहिली तर विचार करा, तिच्या चेहऱ्यावर तेज यायला लागतं, ती सुंदर दिसायला लागते. जर विचार करा, अखलकोट ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्मा जर त्या देवकी मातेच्या गर्भामध्ये आले असतील तर त्या मातेचं तेज किती वाढलं असेल. देवकीची तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. म्हणजे इतकं त्या ठिकाणी तेज दिसू लागलं. त्या तेजाच्या द्वारे कंस मामा जर झोपला, त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा भगवान परमात्मा दिसायचा. मला येईल का दिसेल का? तो आरशामध्ये सुद्धा जर बघायला लागला तर त्याला श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या आरशामध्ये
दिसायचे, म्हणजे तिची झोपच उडून गेली, तो जन्मायच्या आधीच. असं करता करता दिवस जवळ आलेले भगवान परमात्मा 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी देवकी माता सांगायला लागली, सोडा सोडा मिठवी, लपवा लपवा जग जेठी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते देवकी माता सांगायला लागल्या की आता तुम्ही 8 वर्षाचे या ठिकाणी ना, कोण म्हणेल तुम्ही आमची मुलगी आहेत. भगवान परमात्मा त्याला सांगू लागले तुम्ही काही कोणत्या प्रकारची चिंता करू नका. भगवान परमात्मा लहान झाले आणि सांगू लागले तुम्ही काय करा, आता मला इथं ठेवू नका, घेऊन कुठं जा, नंदाच्या घरा. ठेवी मजा आणि त्या ठिकाणी सांगितलं भगवान परमात्म्याने सांगितलं की मला तुम्ही काय करा, ते गोकुळामध्ये घेऊन जा. तर त्यावेळेस देव सांगायला लागले की आम्ही नेतो, पण कसं न्यायचं, आमच्या पायात तर बिड्या आहेत. भगवान परमात्मा सांगायला लागले तुम्ही उचला तर खरी, उचललेला कवळा पती पायी. गळती. जर तुमच्याही अंतःकरणामधले मल विक्षेप आवरण दोष जर आपल्याला घालवायचे असेल, आपल्याला जर या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान परमात्म्याला उचलावं लागेल. आणि भगवान परमात्म्याला उचलल्याशिवाय अत्यंत नाही. आपल्या त्याच्याशिवाय बंधनच मुक्त होऊ शकत नाही. कारण की भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला कोणी सोडवू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला जसं वसुदेवाने भगवान परमात्म्याला उचललं, त्याच प्रकारे आपल्याला भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये म्हणजे काय करायचंय, उचलायचंय. जर आपण भगवान परमात्म्याचं नाम जर उचललं तर आपणच त्या ठिकाणी आपण या बंधनातून मुक्त होऊ, अन्यथा मुक्त होऊ शकणार नाही. त्या ठिकाणी वसुदेवाने भगवान परमात्म्याला उचललेला कमळापतीने पायचे बंधने गळती. भगवान परमात्म्याला टोपल्यामध्ये घेतलं, कारण की नेण्यासाठी साधन दुसरं काहीच नव्हतं. कारण भगवान परमात्मा कारागृहामध्ये जन्माला आलेले होते. हे दवाखान्यामध्ये जर असते तर गाडीमध्ये घेऊन गेले असते किंवा इतर ठिकाणी कशामध्ये घेऊन गेले असते, रथ तयार केला असता त्याच्यामध्ये घेऊन गेले असते. पण कारागृहामध्ये दुसरं काही साधन नसताना हे कारण अशी भरपूर सांगितली जातात. पण त्या ठिकाणी टोपल्यामध्ये उचललं, सर्व दरवाजे खुलले आणि दरवाजे खुलल्याच्या नंतर वासुदेव भगवान परमात्म्याला घेऊन चालले. वरतून टिप टिप पाण्याची पाऊस चालू झाला. वरतून भगवान शेषाने काय केला, अवतार धारण केलेलाच होता. शेषाने वरतून छत्र छाया पकडली, यमुने मातेच्या तीरावर आले. यमुना माता दुरंग भरलेली होती, इकडून तिकडे फार मोठी अशी वाहत होती. भगवान परमात्मा आपल्यामध्ये येत आहे, वासुदेव त्यांना घेऊन येत आहे. तर यमुना माता आणखी उसळ्या मारू लागले की भगवान परमात्माच्या हात, भगवान परमात्म्याने अवतार घेतला आणि माझ्यामध्ये जो असणारा सल आहे हा आता भगवान परमात्मा नक्कीच दूर करेल. अशा अनुषंगाने यमुना मातेला सुद्धा आनंद झालेला आणि तीच यमुना माता दुडंग भरली, आनंदाने अशी वाहू लागली. मोठ्या लाटा तिच्या वाहू लागल्या, कारण की भगवान परमात्मा प्रगट झाले म्हणून तिला सुद्धा आनंद झालेला होता. आणि तीच यमुना माता पुढे वासुदेव
जायला लागले यमुनेमध्ये. कमरा एवढं पाणी आलं, छाती एवढं पाणी आलं, नाका एवढं पाणी आलं. नव्हे आता तोंड सुद्धा बुडायला लागलं. भगवान परमात्म्याला वाटलं ही यमुना मातेने जर आता जागा दिली नाही तर आपला बाप मेल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतील काय काळ्या पायाचं का करंट कपाळाचं, हा जन्माला आला आणि बापाला गमावला. मग भगवान परमात्म्याने काय केलं तर आपला जो पाय होता, आपला जो अंगुष्ठ होता, तो यमुना मातेला दर्शन दिलं आणि त्या यमुना मातेला सांगितलं की तुझ्यामध्ये जो सळ आहे, तुझ्यामध्ये जो मळ आहे, तो घालवण्यासाठी तुला जे लागणारं साहित्य आहे ते मी सोबत आणले. मग यमुना मातेचा काय सण असेल की ज्या ती यमुना माता भगवान परमात्म्याच्या जवळ येते, वासुदेवाच्या कानापर्यंत येते आणि वासुदेवाला सांगते यमुना माता की माझ्यामध्ये जो सल आहे हो कालिया नावाचा सल आहे आणि ह्या कालिया नावाचा सल असल्या कारणाने माझ्यामधलं कोणी पाणी प्राशन करत नाही, गाई ढोरं सुद्धा माझं पाणी पित नाही, माझ्यामध्ये कोणी कपडे धुवायला येत नाही, माझ्यामध्ये कोणी अंघोळ करत नाही, कोणतेच प्रकारचे जनावर माझं पाणी पित नाही. कारण की कालिया नावाचा साप त्यामध्ये होता आणि त्याचं विष अति भयानक होतं. त्या यमुना माते जर पाणी पिलं तर जे काही प्राणी होते ते मरून जायचे. मग हा सल घालवण्यासाठी यमुना माताने वासुदेवाच्या कानापर्यंत आली. वासुदेवाच्या कानामध्ये सांगणारच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला कळलं की ही काय सांगते. त्याच्या आधीच यमुना मातेला भगवान परमात्म्याने सांगून दिलं की जो कालिया मारण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते मी सोबत घेऊन आलेलो आहे. म्हणजे यमुना मातेला मध्ये जो कालिया नावाचा साप आहे तो कशाने मारला, भगवान परमात्म्याच्या पायाने त्याला मुक्त केलेलं आहे. यमुना मायाच्या याच्यातून कोणी काढलं तर त्या पायानेच काढलं, भगवान परमात्म्यानेच काढलेलं आहे. मग ते पाय लागणारे जे साधन आहेत ते मी सोबत आणलं, हे यमुना मातेला दाखवून दिलं. आणि यमुना माता आणखी भगवान परमात्म्याचं दर्शनासाठी वरती येऊ लागली. भगवान परमात्मा सांगतात की तुला मी माझं मुख दाखवणार नाही. का दाखवणार नाही? की मी तुझं जवळ आहे. पहिले जवळचं तोंड, जवळ काही तोंड दाखवत नव्हता, सासू काही जवळचं तोंड पाहत नव्हती. म्हणजे तेव्हाचे जवळ काही पाहण्यासारखे नव्हते. माझं असं मुळीच म्हणणं नाही, पण पहिले जवळचं मुख बघत नव्हते. भगवान परमात्म्याने सांगितलं की मी माझं मुख दाखवणार नाही. कारण की तुम्ही म्हणशाल भगवान परमात्मा आणि यमुना मैयाचं ते नातं काय, जवळ कस काय? कारण की समुद्र मंथनातून निघलेली लक्ष्मी कशातून निघली? समुद्रातून निघली. लक्ष्मी कोण आहे? भगवान परमात्म्याची पत्नी. जी नदी जाऊन समुद्राला मिळते ती समुद्राची नदी कोण झाली? पत्नी. म्हणजे समुद्र भगवान परमात्म्याचा सासरा आणि सासऱ्याची बायको भगवान परमात्म्याची सासू झाली. मग पहिले सासू भगवान परमात्म्याचं त्याला वाटलं की आपण जवळ येत आणि आपण कसं काय मुख दाखवावं. भगवान परमात्म्याला एकच सांगायचं होतं की माझ्या मुख पाहण्यामध्ये सुख नाहीये, माझ्या पायामध्ये सुख आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या पायाजवळ काय आहे? सुख आहे. आणि हे सुख फक्त भगवान परमात्म्याच्या पायामध्ये असल्या कारणाने भगवंताची पाहता श्रीमुख सुखवले सुख डोळ्याची मुख नावाचे माझ्या, पण जे काही सुख जे खरं सुख आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. भेटाल आणि जे माझ्या पाय बघण्यामध्ये जे माझं मुख बघण्यामध्ये जे सुख नाही ते माझ्या चरणाजवळ सुख आहे आणि ते चरण मी सोबत घेऊन आलेलो असं यमुना मैयाला दाखवून दिलं. यमुना मात्यांना सांगितलं आता तुम्हाला रस्ता ते जे काही तुला पाय लागत होतं, जे काही साधन तुला लागत होतं ते मी सोबत घेऊन आलेलो आहे. भगवान परमात्म्याने यमुना मातेला दर्शन दिले, आपल्या पायाने यमुना मातेला पवित्र केलं आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी माया प्रगट झालेली होती, त्या ठिकाणी मायाला त्या ठिकाणी ठेवलं आणि भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायाला घेऊन आले. आता मायाचं इकडे काही आपल्याला राक्षसाचं काही चरित्र बघायचं नाही, त्या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्म्याचं बघायचं आहे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर इकडे तिकडे चर्चा झाली की भगवान परमात्म्याचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्याच्या नंतर एक धावी इकी पुढे टाकी वाटी सुंट वडे
म्हणजे भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये काय झालं, आनंद झाला आणि सुख झालं. ते अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या गोकुळामध्ये काय झालं तर सुख झालं. ते कशा प्रकारे झालं, गोकुळीच्या सुखा अंत नाही पार नाही लेखा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कसं सुख झालं तर त्याला अंतही नाही आणि पारही नाही. आता त्याला अंतही नाही आणि पारही नाही असं जर बघितलं, चांगलं जर सुखाचा आपण विचार केला की ही सुख नेमकं कोणतं आहे, त्याला अंतही नाही आणि त्याला पारही नाही. अंत नाही ज्याचा अर्थ हे सुख जे झालेलं आहे ते कधी नष्टच होऊ शकत नाही. आपल्याला मुलगा झाला, मुलगी झाली तर आपल्याला सुख होतं. काय होतं? सुख होतं. तर विचार करा, त्या गोकुळामध्ये नंद बाबाला नाही यशोदा मातेला फार दिवसाच्या नंतर लेकरू झालं तर त्यांना किती सुख झालं असेल. जर आपल्याला एखादं लेकरू जर झालं तर आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो, आनंद उत्सवाने करतो. जर सात्विक घरातील असेल, चांगल्या वारकरी घराण्यातील असेल तर एखादं पाचीला कीर्तन ठेवतं किंवा आनंद भजन पूजन करतं. आणि एखादं जर वाईट घराण्यातलं असेल तर ते काय करतं, हॉटेलीमध्ये पार्ट्या देतं आणि ते तर ते बुडतं पण दुसऱ्याला घेऊन बुडवतं. मग हे सुख मानलं जाईल का? नाही. आपल्याला जे सुख, आपल्याला जर एक छोटासा मुलगा झाला तर आपल्याला सुख होतं. आपल्याला आद्रकीचा चांगला भाव मिळाला तर आपल्याला वाटतं आता माझी एकदानी केव्हा होईल, वाटतं की नाही? आता आद्रकीला चांगला भाव मिळाला, आता मला एकदानी भेटेल म्हणजे आपल्याला त्याचं काय होतं, सुख होतं. पण ते सुख टिकून राहतं का? आद्रकीचा भाव गेला, आद्रक इकून आले, एकदानी करून आले, 2-4 दिवस वापरली, कपाटात ठेवली, गेलं सुख. गेलं की नाही? डबल भेटतं? नाही भेटू शकत. कारण की जे आपल्याला सुख होतं हे नष्ट होणारं सुख आहे आणि जे गोकुळामध्ये सुख झालं त्याला अंत नाही. म्हणजे गोकुळामध्ये सुखाला अंत नाही, पार नाही. म्हणजे असं कोणतं सुख आहे की त्याला अंतही नाही आणि पारही नाही? ते सुख असं आहे की आपल्या गावातील गावाकडे जर बघितलं, आपण आपल्या समाजामध्ये जर बघितलं, आपल्याला एखादी पदवी मिळाली, समजून घ्या साधारण गोष्ट, आपण सरपंच झालो की आपल्याला काय होतं, सुख होतो. पण काही कालांतराने 1, 2, 3, 4, 5 वर्षाच्या नंतर आपल्याकडून ते पद चालले जातं, मग आपल्याला आणखी काय होतं, दुःख होतं. म्हणजे ते सुख टिकून आहे का? नाही. आपण मंत्री झालो, नंतर कालांतराने आपण माजी मंत्री होऊन जातो, गेलं की नाही सुख? पण जो याच्या भानगडीत पडतो, जो पदाच्या भानगडीत पडतो त्याला दुःख सहन करावं लागतं. म्हणजे त्याला सुद्धा सुख आहे का? नाही. मग सुख कशामध्येच नाही
तर मग हा सुखाची व्याख्या जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी का केली की गोकुळात सुख झालं म्हणून? कारण की गोकुळामध्ये जे सुख झालेलं होतं तो भगवान परमात्मा होता, अखिल कोट ब्रह्मांड नायक. तुमचा आमचा बाप जर जन्माला आला, त्या ठिकाणी आपला बाप जन्माला आलेला होता, त्याचा अंतही होत नाही, पारही होत नाही. तुम्ही म्हणशाल की भगवान परमात्मा तर जन्म झाला. जो भगवान परमात्मा असतो त्याचा जन्म होत नसतो आणि तो नष्टही होत नसतो. आणि मग तो अखिल कोट आपला भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते सुख झालं. ते सुख असं होतं की त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. कारण की ते कालांतराने मरूही शकत नाही, ते नष्टही होऊ शकत नाही आणि त्याचं पाणी होऊ शकत नाही. नैनम छंदशास्त्राने नैनम दहती पावकः. जसा आपला आत्मा मरूही शकत नाही, जळूही शकत नाही, कोणत्याही प्रकार तो नष्टच होऊ शकत नाही. तो कसा आहे? आत्मा कोणाला दिसलाय का? आपला जीव कोणाला दिसलाय का? कोणाला दिसला नाही. मग तो भगवान परमात्मा आहे. जर आपला जीव चालला गेला तर आपलं धड या ठिकाणी पडतं. तो अखिल कोट ब्रह्मांड नाही का आपल्याला जन्माला घालणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला असेल, त्या ठिकाणी सुखाची काय काय असेल? अखिल कोट पंढरीचे पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्या ठिकाणी एवढं सुख झालं, एवढं सुख झालं, त्याचा अंत या नाही आणि पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. कशामुळे ते सुख झालं की बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी चौकडे आनंद झाला. आणि चौकड काय झाला? आनंद झाल्याच्या नंतर सर्वजण भगवान परमात्म्याचं स्तवन करतात, नाचायला लागले, कुदायला लागले आणि ज्या गवळणी होतात ते एकमेकीला सांगू लागल्या. गवळण म्हणती हो म्हणती हो, यशोदेला. त्या ठिकाणी बघितलं तर भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे आणि एकी पुढे ही याला सांगते तर ती त्याला सांगते काय झालं की यशोदेला मुलगा झाला, बाई तुला माहितीये का? ती म्हणते तुला माहितीये का? त्या धावू लागल्या आणि काय घेऊ लागल्या? ताटी वाटी सुंट वडे. म्हणजे ताटामध्ये काही ना काही त्या ठिकाणी भगवान यशोदेवा त्याला घेऊन काहीतरी घेऊन चालले होते. त्या ठिकाणी काहीतरी यशोदा मातेला खाण्यासाठी असो, बघण्यासाठी, भगवान परमात्म्याला बघण्यासाठी सर्व गवळणी त्या ठिकाणी धावत चालल्या आणि त्या धावत असताना त्याला इतका आनंद झाला त्याचा अंत नाही आणि पार सुद्धा नाही. कारण की भगवान परमात्म्याचा जन्म असा झालेला होता की त्या ठिकाणी फार त्यांना त्रास होता आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा जन्म झाल्या कारणाने त्या ठिकाणी ती दलिंद्री बाहेर पडाली. त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास्तव्य झालं. भगवान परमात्म्याने सर्वांच्या घरी लक्ष्मी असं सुख स्वरूप भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी काय दलिंद्री जर आपण नामचिंतन केलं, भगवान परमात्मा नामचिंतन केलं किंवा काही आपण जर साधी आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा जर ठेवली तर आपण सार पोतारा करतो, तोरण बांधतो. तशाच प्रकारे या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आलेले होते आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना काय झालं की ती जागा काय झाली तर पवित्र झाली. ती घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. परमात्मा गोकुळामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं? सर्वांच्या घरी लक्ष्मीचा वास झाला आणि लक्ष्मीचा वास झाल्यानंतर गोकुळीच्या लोकांना काय झालं? गोकुळीच्या सुखा झाले ब्रह्मज्ञान. म्हणजे त्या लोकांना काय झालं? तिथं ब्रह्मज्ञान झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही.
नर नारी. आणि त्या ठिकाणी काय झालं तर सर्वाला आनंद झाला ना. आनंदाच्या उत्सवामध्ये ज्या काही गवळणी होत्या त्यांनी भगवान परमात्म्याला नवस केलेला होता, तुम्ही जर आमच्या हाकीला जर धावून आले तर आम्ही काय करू, कथा करू, नामचिंतन करू, चिंतन करू. असं त्या ठिकाणी कोणी गुढ्या उभारू लागलं, गुढिया तोरणे भगवान परमात्मा जर आपल्या गोकुळामध्ये आलेला त्यांना ते सुख झालं. आणि त्या सुखाच्या भरामध्ये त्यांनी काय केलं, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गाणे म्हणजे भगवान परमात्म्याचं स्तवन करू लागले. गाणे म्हणजे पिक्चरचे गाणे टीव्ही मध्ये लावून सकाळी ते ऐकत नव्हते, तर सकाळी उठून ते भगवान परमात्मा भजन करत होते. तर ते भगवान परमात्म्याचं भजनच करत होते. त्या ठिकाणी गाणे हा शब्द आला की तुम्हाला तो फार मोठा आनंद झाला. ते कोणत्याही प्रकारचं पिक्चरचे गाणे ऐकत नव्हते किंवा पिक्चरचे गाणे म्हणत नव्हते. तो आपल्याला लागलेला आनंद आहे किंवा आपल्याला तो छंद आहे. पण हा छंद आपण बाहेर काढायचा आणि सकाळी उठल्याच्या नंतर काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ आपल्या मुखामध्ये आला पाहिजे. हे जर आपण केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईलच. आणि आपल्या घरामध्ये जे लेकर आहेत यांच्यावर ते संस्कार पडतील. त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी आधीच ठरवलेलं होतं, भगवान परमात्मा जर जन्माला आले, आपल्या नंद बाबाला जर मुलगा जर झाला तर आपण कथा ठेवू, कीर्तन करू, प्रवचन करू. जर आपल्याला मुलगा झाला तर आपण का कीर्तन प्रवचन ठेवले नाही पाहिजे? का भगवान परमात्म्याचं नाम चिंतन नाही केलं पाहिजे? का सर्वांना बोलवून आपल्या इथं भजन ना ठेवलं पाहिजे? सर्वांनी आपल्या तिथं जर लेकरू जन्माला आला तर भजन ठेवा. पण ते मुलगा आपल्या घरात असेल तर ठेवा. तो मुलगा दवाखान्यात राहतो आपण घरी भजन ठेवतो म्हणजे त्याच्या कानावरती ऐकू जातं का? नाही. कारण की त्या लेकराच्या कानावर जर ते भजनाचे 2 शब्द जर गेले, कीर्तनाचे 2 शब्द जर गेले तर त्याच्यावर ते लहानपणी पडलेले संस्कार ते आपल्याला नंतर माय बाप म्हणतील. अशा पद्धतीने त्या गोकुळामध्ये काय झालं, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, गाणे गाऊ लागले. आणि त्याला गाणे गात असताना त्याला तो आनंद झाला. तो आनंद अभंगाच्या दुसऱ्या चरणात बाळकृष्णानंदा आनंद झाला. त्याने तो गाण्याचा उत्सव का ठेवला, तो भजनाचा उत्सव का ठेवला की कारण की बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आल्या कारणाने त्याने त्या ठिकाणी गुढिया तोरण उभं केलेले होते. आणि ते गुढी तोरण उभे केले त्याचं कारण होतं की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि त्या आनंदाच्या उत्सवामध्ये भगवान परमात्म्याचं स्तवन करत होत्या. स्तवन करत असताना भगवान परमात्मा त्यांची भेट व्हायची. गवळणी भगवान परमात्मा जवळ जायच्या आणि भगवान परमात्म्याला म्हणायच्या, काय म्हणायचे की भगवान परमात्मा कोणावर गेलाय, मायवर गेलाय की बापावर गेलाय का फुईवर गेलाय?
आपण जर आपण लेकराला बघायला गेलो तर आपण काय म्हणतो, बाई हा बापावर गेलाय, बाई हा आत्यावर गेलाय, बाई हा चुलत्यावर गेलाय, असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्यापाशी जायच्या, भगवान परमात्म्याला बघायच्या, भगवान परमात्म्याला उचलायच्या, आपल्या कड्यावर घ्यायच्या. पण एक वेळेस असं झालं की ती यशोदा माता होती, ती यशोदा माता आपल्या लेकराला कोणा जवळ देत नव्हती, कारण की ते फार रडायचं, लहान लेकरू रडतातच. पण तो भगवान परमात्मा तो नटखट होता, हे सर्वांना माहिती आहे, कारण की आपण भागवतामध्ये ते ऐकलेलंच आहे. तो किती नटखट होता त्याच्या कड्या काय आपण तुम्ही भागवतामध्ये ऐकलेलंच असेल, जास्त सांगण्याचं काही कारण नाही. पण भगवान परमात्मा इतका नटखट होता की त्या गवळणी त्याच्या जवळ जायच्या, त्या गवळणी त्याच्या पप्पी घ्यायच्या, त्याचं गोलला त्याचं गाल असं लाल करून ठेवायच्या, कारण की आपल्याला सुद्धा आपलं लेकरू आपल्या घरी जन्माला येतं तर आपण त्याच्या पप्प्या घेतो. तो भगवान परमात्मा होतो, तो किती सुंदर दिसत होता. तो भगवान परमात्मा इतका सुंदर होता, अति सुंदर भगवान परमात्मा होता. आणि त्या भगवान परमात्म्याच्या त्या गवळीने काय करायच्या, मक्कू घ्यायच्या, त्याला उचलायचे. एक वेळेस यशोदा माता म्हणे की मी कोणाच्या हातामध्ये देत नाही. कारण की का देत नाही बाई तू, कारण की तुम्ही रडता, त्याची पप्पी घेतात, त्याला खिजवतात. असं वेळेस ती गवळण एक गवळण लांबून आली, ती गवळण सांगू लागली की बाई मला फक्त काही लागत नाही तुझ्याकडून, एक वेळेस तू मला फक्त तुझ्याकडे एक विनंती, मला तुझ्याकडे काय मागायचंय. ती म्हणे सांग ना तुला काय पाहिजे ते देते म्हणे मी, कारण की तू माझी सखी आहे, तू माझी मित्र आहे, माझी मैत्रीण आहे, तर मी तुला काय देऊ नाही शकणार म्हणे. तू सांग म्हणे, तुझ्यासाठी मी माझा प्राण बोलून टाकील. कोण सांगायला लागली, यशोदा माता त्या आपल्या मैत्रिणीला सांगायला लागली की मी तुझ्यासाठी माझा प्राण द्यायला तयार आहे म्हणे. तू सांग म्हणे, माग म्हणे मला काय पाहिजे. कारण की तुला आनंदच, यशोदा मातेला आनंद झालेला होता की फार दिवसाच्या नंतर आपल्या घरी मुलगा जन्माला आला, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तुला काय जे काही मागायचं असेल ते माग म्हणे मला. पण ती गवळण म्हणायला लागली की मला तुझं काही नको, माझं एकच इच्छा आहे म्हणे, म्हणजे सांग ना म्हणे तू काय इच्छा आहे तर. म्हणजे तुझ्या मांडीवर जे लेकरू आहे ते एक वेळेस माझ्या मांडीवर दे म्हणे. आता जीवाचा गोळा मागितल्याच्या नंतर ती माय देईल का? पण तिनं वचन दिलेलं होतं की मी तुझा माझा प्राण सुद्धा देईल. पण त्या प्राणातलाच गोळा त्या गवळणीने मागितला. यशोदा मातेला ना इलाज होता, तर यशोदा मातेने आपलं लेकरू घेतलं, तिच्या मांडीवर दिलं. आणि ती जी गवळण होती ती आती भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत होती, आती भगवान परमात्मा स्तवन करत होती. तर ते स्तवन करता करता भगवान परमात्म्याने त्या गवळणीला, म्हणजे ती गवळण इतकं मौन घेतलं, त्या ठिकाणी तुकोबराय होते. तुम्ही म्हणताल आता गोकुळामध्ये तुकोबराय कुठून आले? जिथे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर होते. म्हणजे भगवान परमात्मा सोबत तुकोबराय सुद्धा त्या ठिकाणी होते. ते तुकोबरायने बघितलं की या गवळणीला भगवान परमात्म्याने काय केलं, तिच्या नजरेमध्ये नजर घातली. भगवान परमात्मा, कारण ती स्तवन करत होती, भगवान परमात्म्याची ती भक्त होती. लढीवाळ भक्त जर असेल तर भगवान परमात्मा काय करतो, त्यांना आपल्यामध्ये मोहून घेतो. कसं मोहून घेतो ते अभंगाच्या शेवटच्या
मन वेदिले गोविंदे किंवा तिने वेदिले गोविंदे असं या ठिकाणी त्या गोपिकेचं मन भगवान परमात्म्याने वेधून घेतलं आणि वेदल्याच्या नंतर ती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी एक स्थित म्हणून अशी भगवंताचे भक्त म्हणून ती लढवाळ म्हणून त्या ठिकाणी राहिली. ते जगद्गुरु तुकोबारायाने बघितलं की हिला भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे, मन वेदिले गोविंदे म्हणजे भगवान परमात्म्याने त्या गवळणीचं काय केलं तर मन वेधून घेतलं. ते अभंगाचं भगवान परमात्म्याने शेवट या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाने आपल्याला सांगितलं. आता या अभंगाचा आपण सरळ असा भावार्थ बघितला म्हणजे अर्थ आपण या ठिकाणी बघितला. आता आपल्याला भगवान परमात्म्याच्या पुढच्या लीलेला सुरुवात करायची. त्यासाठी आपण एकदा भगवान परमात्म्याचं भजन करायचंय. तर सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचंय. कालेच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा स्पीड न वाढत असतात, लहानचे मोठे लवकर होत असतात. भगवान परमात्मा लहानचे मोठे होऊ लागले, रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगीत असे भगवान परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगत लागले. हळूहळू मोठे होत लागले. भगवान परमात्म्याच्या भगवान परमात्म्याच्या लोकांच्या म्हणजे गवळणीच्या दारी जायचे. त्या ठिकाणी कोणी काही रांगोळी काढलेली राहायची. त्या ठिकाणी भगवान परमात्मा छोटे होते. छोटे असताना त्या ठिकाणी कोणी रांगोळ्या काढायचा, त्याच्यावर भगवान परमात्म्याने जायचा. अष्टदळ काढलेले अंगणी वरी होते चक्रपाणी असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी जायचा. ज्या गवळींनी रांगोळ्या काढायच्या त्या गवळींना त्या रांगोळ्या काढायच्या, तर त्या गवळींना तो अभिमान होता की माझ्यासारखी सुंदर रांगोळी कोणीच काढत आशांच्याच घरी जातो आणि त्या ठिकाणी ती रांगोळी काय करतो, नष्ट करून टाकायचा. कारण की त्या गवळीने तो अभिमान होता. तो अभिमान नष्ट करण्यासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जायचा आणि त्या गवळींचा अभिमान नष्ट करायचा. तुझी रांगोळी अभिमानाने काढलेली, ती प्रेमाने नाही काढलेली, तो अभिमानाने काढलेली आणि अभिमानाने काढलेली रांगोळी ती टिकत नसती. म्हणजे भगवान परमात्म्याने ती काय केली, बुजून टाकली. अष्टदळ काढले अंगणी वरी होते चक्रपाणी. भगवान परमात्म्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्या अंतःकरणामधला पहिले काय करायचं असेल तर आपल्याला भाव शुद्ध करावा लागतो आणि मग भगवान परमात्मा आपल्या घरी येतो. तसंच या गवळणीचा भाव शुद्ध होता म्हणून भगवान परमात्मा त्याच्या घरी जायचा, खोड्या करायचा. लहानचा मोठा भगवान परमात्मा होऊ लागला. त्या ठिकाणी गवळणीच्या घरी जायचा, काही खोड्या करायच्या. त्या गवळणी भगवान परमात्मा त्या गवळणी यशोदे मातेकडे यायच्या आणि यशोदे मातेला खोड्या सांगायच्या. यशोदे या तुझा जो बाळ आहे हा फार खोड्या करतो. काय त्यांनी खोड्या केल्या, काय केले, पहिली आली, दुसरी आली, तिसरी सांगू लागली. काय सांगितलं तिसऱ्या गवळणीनं, तिसरी आली धावणी गमने बाई.
सरी आली धावूनी म्हणगे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोईसी गाठ देऊनी गाठ बाई कोणासी सुटेना. म्हणजे भगवान परमात्म्याने अशा पड्या केल्या की ती गवळण फार शिल्लक होती आणि ती म्हणायला लागली की आज याच्या तिथे गेला त्याच्या तिथे गेला. हे भगवान परमात्म्याने एक वेळेस माझ्या घरी यावं. मी भगवान परमात्म्याला काय करीन बांधून टाकीन. त्या भगवान परमात्म्याने फक्त माझ्या घरी यावं असं त्या गवळणीने सांगितलं होतं. तिला अभिमान तयार झालेला की भगवान परमात्मा जर आले की मी त्याला बांधूनच टाकील असं तिने भगवान परमात्म्याला सांगितलेलं होतं ना. भगवान परमात्म्याची वाटच कोण होती कारण की भगवान परमात्म्याने तिला सांगितलेलं होतं तू लक्ष देऊन राह म्हणे माझ्यावर मी केव्हा येईल आणि केव्हा तुझ्या घरामध्ये भूत घालील सांगता येत नाही म्हणे. ती भगवान परमात्म्यावर लक्ष देऊनच होती कारण की भगवान परमात्म्याने सांगितलेलं होतं मी तुझ्या घरी येईल आणि तुझ्या घरी चोरी करील म्हणे. ती लक्ष ठेवूनच होती. सकाळचे 11, 12 आता दुपारचे 3 वाजून गेले. 3:30 होत आले. 3:30 वाजेपर्यंत ती दुपारच्या नाही ती सकाळच्या 3 वाजेपर्यंत जागी होती. सकाळचे 3 वाजले तिला गाढ झोप आली. ती आपल्या पतीजवळ गेली आणि झोपून राहिली. भगवान परमात्म्यानेच तिला निद्रा घालून दिलेली होती कारण तो भगवान परमात्मा आहे. मी बोलविला वेदी बोले मी चालविला सुरे चाले. तो जगाचा चालिता असा असणारा भगवान परमात्मा तो काय करू शकत नाही. त्या गवळणीला झोप लावू शकत नाही का. भगवान परमात्म्याने त्या गवळणीला झोप लावून दिली. ती पती जवळ गेली आणि झोपून राहिली. झोपून राहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने गोपाळ आपले सौंगडी गोळा केले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सर्व जे काही मार्गामध्ये ठेवलेलं होतं दही लोणी तूप वगैरे ते सर्व खाऊन घेतलं. त्या काही ज्या विरजाने होत्या पालथ्या मारल्या आणि भगवान परमात्म्याने त्या गोपाळाला सांगितलं आता तुमचं कार्य संपलं. तुम्ही आता बाहेर चाला. तुम्ही खाल्लं ना आता पोटभर. तुम्ही थोडं बाहेर चाला. माझं अजून एक काम बाकी आहे. मी ते काम माझं पूर्ण करतो आणि मग बाहेर येतो. भगवान परमात्मा त्या पती आणि पत्नी जवळ गेले आणि भगवान परमात्म्याने तिच्या पतीची दाढी आणि तिची विणी तोईशी गाठ दिली बांधून. ती गाठ इतकी पक्की बांधलेली होती कारण की ती भगवान परमात्म्याने बांधलेली गाठ होती. ती कोणाकडून सुटेल का. गाठ बांधायची असेल तर भगवान परमात्म्याकडून बांधावी. कळलं तुम्हाला आता त्या कवळीने कशी गाठ बांधलेली होती भगवान परमात्म्याने. तर भगवान परमात्म्याने ती गाठ बांधली आणि भगवान परमात्म्याने गाठ बांधल्याच्या नंतर बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्या गोपाळाला सांगू लागले की आता बाई या ठिकाणी तुम्ही सध्या थोडा आराम करा म्हणे. सकाळी उठा. दिवस निघल्याच्या नंतर उठा. आंघोळी करा. मग या घरापुढे येऊन पहा म्हणे कसा तमाशा येतो म्हणे. आपल्या इथं सोंग येईल म्हणे चांगलं मोठं सोंग. तुम्हाला बघायचं असेल तर सकाळी तुम्ही आता जा. तुम्ही पोटभर खाल्लं म्हणे. सकाळी आंघोळी करा आणि या घराकडे उभं राहा म्हणे. तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल एक सोंग दिसेल म्हणे. तुम्हाला आनंद जर घ्यायचा असेल तुम्हाला जर बघायचं असेल तर मी या घरासमोर आंघोळी करून या म्हणे. ते सकाळी सर्व झोपलेले होते. भगवान परमात्म्याने निद्रा घातलेली होती. ती दिवस निघल्याच्या नंतर गवळण उठली. लोक म्हणायला लागले शेजारी पाजारी बाया म्हणायला लागल्या माई इथं लवकर उठली. रोज तर महादेवच्या मंदिरात जाती तांब्या घेऊन आरती करते तिथं जाऊन आज का लवकर उठली नाही. गवळणीचा दांगडा चालू झाला. मग ती उठली. गवळणीचा आवाज बाहेरून आला. ती उठली तर पाती तर आपल्या पतीची दाढी तिच्या पतीच्या दाढीला झटका बसला. तिचा पती म्हणू लागा धांगडी तू विशाल आता तुला शोभता का म्हणे. माझी दाढी वळती म्हणे. मी नाही वळत म्हणे. तुम्हीच माझी विणी वळता म्हणे. या ठिकाणी संत महात्म्याने काय सांगितलं का मातली धांगड मस्त होऊन मातली धांगडी मस्ती होऊन मातली धांगडी करती ओढा उडी मज लागी करती ओढा उडी मज लागी. काय माझी दाढी वळती म्हणे. तू मारते का म्हणे ज्यादा म्हणे. मी नाही वळत म्हणे. तुम्हीच माझी विणी वळताय. असं बघितलं तर त्या ठिकाणी दोघांची विणी वडलेली होती बांधलेली होती. त्या ठिकाणी ते सोडण्याचा प्रयत्न करतात पण ती कोणाकडून सुटत नव्हती. बरेचसे प्रयत्न त्यांनी केले पण ती काही सुटत नव्हती. पण ती बाजीच्या खाली उतरले. बाजीच्या खाली उतरल्याच्या नंतर त्यांचं लहानपणीच लग्न झालेलं होतं. लहानपणी पहिले पाळण्यातच लग्न होत होते. त्यांचं पाळण्यातच लग्न झालेलं होतं. योगायोग त्या बाईची हाईट वाढली आणि त्या माणसाची कमी राहिली. ती आता माणूस बुटका ती बाई उच्ची. मग आता काय करणार आहे. ती बाई अशी मुंडक करायची तर बाबा असा झालाय. कमला नगर कर किरक्या
दाढीवरती करे ती पुढे वळे. मग असं करता करता ती सोडण्याचे प्रयत्न केले पण ती काही सुटत नव्हती कारण की ती भगवान परमात्म्याने बांधलेली दाढी होती, गाठ होती, ती कोणाकडून सुटेल का? भगवान परमात्म्याने जर एका कोणाची जर गाठ बांधली ती कोणाकडून सुटत नव्हती. मग आता काय करावं, ती सुटत नव्हती. दरवाजा उघडला, इकडून तिकडून दरवाजा उघडला, बाहेर जायचं. तू कोणाला सांगितलेलं होतं का तुला बांधून टाकेल असं काही कोणासोबत खोड्या केलेल्या होत्या का? ती म्हणे मी कोणालाच काही बोलले नाही पण श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने बोललेले होते तू जर माझ्या घरी आला मी तुला बांधून टाकेल. मग तिच्या पतीने सांगितलं ही घोडी तिचीच आहे, त्यानंच ही आपल्याला बांधून टाकलेलं आहे. सर्वांना कळालं. तिनं दरवाजा उघडला, उघडल्याच्या नंतर बाहेर गेलं. बाहेर भगवान परमात्म्याने सांगितलं आता हे दरवाजा खोलतील. दरवाजा खोलताच तुम्ही काय करायचं, जी मिरपूट तुम्ही काही आणलेला असेल किंवा खाली जी धूळ असेल त्याच्यामध्ये पायाशी आपटायची होती. ती धूळ त्याने उडवली, मिरपूट त्याने उडवलं आणि त्या गवळणीला खसका लागला. तिला जोऱ्यात शिंक आली. ती शिंकताच ती पुढं ती मागं. शिंक्या मारताच तो पुढं उडी मारली त्यांनी. माणसं करता करता ते यशोदे मातेच्या दारी आले. यशोदे मातेला सांगायला लागले पाय म्हणे तुझ्या पोरांना कशा खोड्या केल्या, आमची दोघांची गाठ दिली म्हणे बांधुनी. मग भगवान परमात्म्याने पाहिलं तर फार लोक आपल्या दाराशी जमलेले. भगवान परमात्मा दर्जातून पळत आले आणि भगवान परमात्म्याने त्यांच्याकडे बघताच सांगायला लागले हा तुझा पोरगा नटखट येणेच आमच्या दाढीला गाठ बांधली. गाठ देऊन गाठबाई कोणाशी सुटे ना, बाळ तुझा हा काना कोणाला आवरे ना, हा कोणालाच आवरत नाही म्हणे. असं तुझा नटखट असला तर भगवान परमात्मा यांनी गाठ बांधली. यशोदा माता भगवान परमात्म्याला सांगायला लागले बघा तू ही गाठ बांधली का म्हणे. मी गाठ बांधली नाही, ती मला बांधायला लावली आणि तुम्हाला तर मी ती बांधलीच नाही म्हणे. काय म्हणे भगवान परमात्मा ही मुळचली बांधलीच नाही. बांधलेली कोणी होती? भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याची दृष्टी पडताच ती गाठ गेली सुटून. त्यानं त्या ठिकाणी असं केलं. यशोदा मातेनं आता समजलं की हा आता भगवान परमात्मा ज्यादा खोड्या करायला लागला. खोड्या करता करता अशा बरेचसे गवळणी त्या ठिकाणी यावलं. अवघ्या मिळून गवळणी येते यशोदे अंगणी जातो आम्ही घर सोडून आमच्या सुना घेऊन अशा त्या म्हणायला लागल्या. या गवळण इतकी नटकट होती ती खरीच घर सोडून चालली होती कारण की खोड्याच एवढं भगवान परमात्म्याने केलेला होता. शेवटची या ठिकाणी आपण खोडी बघू आणि या ठिकाणी आपण शेवटची खोडी भगवान परमात्म्याने ती खोडी अशा भगवान परमात्मा खोड्या करायच्या आधी गवळण इतकी नटकट होती. गवळे ती म्हणायला लागली की हा नुसतंच खोड्या करतो, मला त्रास देतो, दिवसा झोपू देत नाही, रात्री आराम करू देत नाही, सतत आले की जे तूप केलं दही तूप केलं ते फोडून टाकतो. कारण की भगवान परमात्मा अशा दया चोराच करायचं, फोडून टाकायचं. कारण की भगवान परमात्मा जे सोंगडी होते, जे मित्रमंडळी होते असे सूक्ष्म झालेले होते. मग त्याला ते दहीच भेटत नव्हतं, तूपच भेटत नव्हतं. सर्व जायचं कुठे जायचं ते बाहेर विकायला जायचं, मथुरेला चाललं जायचं, त्याला काही खायलाच राहायचं नाही. भगवान परमात्म्याला चोऱ्या करायच्या त्या गोपाळाला द्यायच्या. अशा भगवान परमात्मा अनंत अशा खोड्या केल्या. अनंत खोड्या केल्याच्या नंतर ते भगवान परमात्म्याकडे सर्व त्या गवळणी आल्या. अवघ्या मिळून गवळणी इथे यशोदे अंगणी यशोदीच्या अंगणामध्ये आल्या आणि सांगायला लागल्या की आम्ही आता गोकुळ सोडून चाललो. यशोदा माता त्यांच्याकडे हात जोडले, तुम्ही जाऊ नका, मी माझ्या भगवान परमात्म्याला सांगते, समजून सांगते. यशोदा भगवान परमात्म्याला उकळाला सुद्धा बांधायचे प्रयत्न केले पण ते उकळाला बांधल्या जात नव्हतं की कारण की यशोदा मातेकडे ते दोन गुण नव्हते. ते तरी भगवान परमात्म्याने ते मिळवून घेतले, आपल्याला स्वतःला उकळाला बांधून घेतलं. भगवान परमात्मा उकळातून मुक्त झाले आणि अशा अनंत खोड्या करत असताना एक गवळण म्हणायला लागली की भगवान परमात्म्याने आता अनंत अशा खोड्या केलेल्या, आता मी सोडून चालले. ही एक गवळण सोडून चालली, आपल्या पतीला घेतलं, सर्व गतोडं जे काय होतं संसार बांधली आपली. आपल्याला सर्वांचा फार आनंद आहे प्रपंचाचा. कोणी डब्यावाला आला रविवारी तर दुकान आली की डब्बे घेतले की चालले घरी.
अशा अर्थानं भरपूर असे तिचे डबे होते. इतके डबे होते, गाड्या मग गाड्या तिच्या दोन होत्या. मागच्या गाड्यामध्ये वारसारच होती आणि दुसऱ्या गाडीमध्ये ते बसले आणि गोकुळ सोडून चालले. गोकुळ सोडून जात असताना त्या गवळणीला भगवान परमात्म्याने काय केलं, त्या गवळणीला तहान लावली. कोणी? भगवान परमात्म्याने. तू काय नाही करू शकतो? अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे असे अनंत प्रकारचे भगवान परमात्म्याने नवले केलेले होते. त्या भगवान परमात्म्याने त्या गवळणीला तहान लावली आणि त्या गवळणीने त्याच्या पतीला सांगितलं, आपण फार दूर आलो आणि फार उन्हाचे दिवस आहे, पण आता शिरोळे आपल्याला काही वाटत नाही मंडपामध्ये, कारण की आपण कधीमध्ये फार घाम गाळलेला आहे. कारण की उन्हच एवढं होतं, त्या उन्हामध्ये तुम्ही सहन केलं आणि आता शिरोळे. थोडं आमचं आता ऐकून एवढी शेवटचीच आपली लीला आहे, आपण संपवणार. आता कालाचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे. आता शिरोळे तिला तहान लागली, तरी एवढ्या शिरोळामध्ये तिला तहान लागली. ती म्हणू लागली, महाराज कोण आता केव्हा चाललं? तुम्हाला कीर्तन भेटतं का नाही? पावसाळा लागला ना, पाहा ना कधी पाऊस पडला ना. त्याशी गवळण म्हणायला लागली, तिला तहान लागली. ती तहान लागल्याच्या नंतर तिच्या पतीला सांगू लागली, म्हणे मला फार आता या ठिकाणी तहान लागली, मी व्याकुळ झाले, तुम्ही मला काहीतरी करा आणि पाणी आणा म्हणे माझ्यासाठी. तिच्या पतीनं गाडी एका साईडला रस्त्याच्या बाजूला उभी केली. दोन गाड्या उभ्या राहिल्याच्या नंतर तो उतरला. त्या मागच्या गाडीतून एक आपली कटोरी किंवा कळशी वगैरे काय म्हणतात, तो महिला मंडळ तुमचं तुम्हालाच माहित राहतं ते काय घेतलं. ते कळशी घेतली. बघायला गेले कुठतरी साईडला पाणी भेटेल किंवा काय भेटेल. त्यावेळेस तो जाणार पाणी आणण्यासाठी जाणार. तो पाणी आणण्यासाठी चालला गेला. या ठिकाणी तो सांगायला लागला की मी येपर्यंत तू कुठं जाऊ नको, मी पाणी घेऊन तू इथं थांब. पण भगवान परमात्मा तो नटखट होता, यांना सबक शिकवायचा होता, कारण की गोकुळ सोडून चालली होती. आणि भगवान परमात्म्याला आपल्यापासून भक्ताला दूर करत नसतो, भगवान परमात्मा आणखी भक्ताला जवळ करत असतो. आणि ती गवळण भगवंतापासून दूर जात होती. भगवान परमात्म्याला वाटलं की ही गवळण आपल्यापासून दूर जाते, हिला आपल्यामध्येच आपल्याला ठेवायचं, ही दूर जाते, हिला दूर जाता कामा नाही. त्या अनुषंगाने भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी तिच्याच पतीचा अवतार घेतला, म्हणजे सेम तिच्या पतीचं सारखंच स्वरूप धारण केलं भगवान परमात्म्याने. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाणी घेऊन आले आणि पाणी घेऊन तिला पाजलं. तिला पाणी पाजल्याच्या नंतर तिला सांगायला लागलं की मी ही कळशी डबल मागं ठेवतो. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले. दोन्हीचं स्वरूप सारखंच होतं. म्हणे वळत म्हणे तुझा पती याच्यामधून कोणता आहे? मी तियो म्हणायला लागला मी तुझा पती, ती म्हणायला लागला हा माझा पती. तिला वाटलं हा पाणी घेऊन आला हाच माझा पती. पण जाताना भगवान परमात्म्याने तिला सांगितलेलं होतं काय, तू कळशी ठेवायला तिकडे जाताना तिच्या पतीने सांगितलेलं होतं, म्हणजे भगवान परमात्म्यानेच सांगितलेलं होतं. पाणी घेऊन भगवान परमात्माच आलेला होता, तिचा पती तिकडेच होता पाणी आणस्तोर. भगवान परमात्म्याने कळशीवरून तिला पाणी आणलं आणि तिला सांगितलं मी कळशी ठेवतो, माणच्या गाडीत ठेवतो, पण हा रस्ता फार खराब आहे. या रस्त्यानं काय भूत चौके काय चकवा आहे, तुला घेरतील आणि तुला सांगतील की मीच तुझा पती आहे, चाल माझ्या सोबत, तू कोणासोबत जाऊ नको. भगवान परमात्म्याने त्या गवळणीला पाणी पाजलं. पाणी पाजल्याच्या नंतर भगवान परमात्मा कळशी ठेवण्यासाठी बाहेर गेले, मागच्या गाडीत गेले आणि तेवढ्यात तिचा जो खरा पती होता तिच्या जवळ आला पाणी घेऊन डबल. तिला वाटलं तर आत्ताच तर आपल्या पतीने आपल्याला पाणी पाजलं, पण मग हा कोणी? मग तिला ती अचकित झाली. ती म्हणे आता माझा पती हाय का नेमका, हाय का हाय का हाय ह्यो म्हणे हा माझा पती, त्यो म्हणे हा माझा पती. या दोघांमध्येच भांडणं लागले. तिथं डबल तिसराच प्रकट झाला. त्यो म्हणे चाल हे दोघं भांडणं करत आपणच निघाली गाडी निघत असतो. पुन्हा रथाच्या पुढे आडवाला तू काय का पती, हा मी तुझा पती आहे, उतर तू खाली माझ्यासोबत चाल. असे करता 5, 6, 10 जण तयार झाले. ते भगवान परमात्मा खेळावा रंगतो येण्याची रंगावा असा नटकट असणार भगवान परमात्मा डबल त्याने ती गाडी वापिस आणल्याच्या नंतर वासुदेवापाशी गेले. वासुदेवाला सांगायला लागले की माझा खरा पती कोणता आहे, तुम्हीच आता ओळखून देऊ शकता. ती म्हणायला लागली की माझा पती आता ओळखले जात नाही. वासुदेवाने एका दरीजवळ सर्वांना नेलं आणि त्या दरीच्या पलीकडे फार मोठी दरी होती आणि वासुदेवाने सांगितलं या दरीच्या पुढे पलीकडे जो उडी खाईल तो तुझा पती. आता जो खरी पती होता तो काय उडी मारल, त्याला वाटतं आपण जर उडी मारल आपण मारणारच आहे, हिच्यासाठी कुठे मारा, ही गेली तर चालेल आपण दुसरी करू. तर उडी मारली तर त्याला हार मानून घेतली. तो मागा आला. मग वासुदेवाने त्याची ओळख करून दिली, हा तुझा पती आहे.
भगवान परमात्म्याने सांगितलं अशा तू जर आता गोकुळ सोडून गेली आम्हाला जर सोडून गेली तर खबरदार भगवान व्यवस्थित ठेवलं. अशा अनंत गोट्या भगवान परमात्मा करायला लागले आणि आता यशोदा माताला सांगायला लागले की आता तुझा शाळेत जाण्याचा वेळ झालेला आहे. आता तू काय कर, फार तू फड्या केल्या, उद्या तू काय कर, आता उद्या जाय राणा सेवे घेऊन गोदाना. अशा भगवान परमात्मा अनंत फड्या केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला खांद्यावर कांबळे हातामध्ये काठी चारित देणू सावळा जगजिटी अशा भगवान परमात्मा त्या ठिकाणी गाय चालू लागला. अनंत प्रकारच्या त्या ठिकाणी खेळ खेळू लागला. विट्टी चिंडू लगुरी नाना परी खेळ खेळतो असा भगवान परमात्मा त्यांनी खेळ खेळू लागला. आणि अनंत अशा खेळ केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आता सर्व थकून गेले, गोपाळ थकले आणि थकल्याच्या नंतर सांगितलं, काय सांगितलं, कांदे भार पोटे भोग सर्वांना, कारण की सकाळ बसून आपण काही खाल्लेलं नसतं. जरी घरी येऊन आपण खाऊन आलेलो पण त्या गोपाळांना काहीच खाल्लेलं नव्हतं, कारण की गोपाळ गाय चारत होते. ते म्हणायला लागले आता आपल्याला मला काय लागली, भूक लागलेली. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही काय करा, ज्या लांब गाय गेलेल्या आहेत त्याला घेऊन या. आपण लांब गाय गेलेल्या ज्या गायी होत्या त्या काल्याच्या कीर्तनामध्ये ब्रह्मदेवाचं थोडं तरी वर्णन करावं असं आम्ही गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तर ब्रह्मदेवाने काय केलं, भगवान ब्रह्मदेवाने त्या गायच्या होत्या त्या काय केल्या, वरती घेऊन गेले. भगवान परमात्म्याने डबलची रचना तशीच प्रकारची रचना केली आणि त्या गायी जशा होत्या तशा डबल गोळा केल्या. गोपाळ सुद्धा वरती चालले गेले. ब्रह्मदेवाला वाटलं खाली तर अजून बी काही आपण नेल्या तरी खाली गाई. अशा ब्रह्मदेव भगवान परमात्म्याला शरण आले. ब्रह्मदेव त्यांच्या ठिकाणी चालल्या गेले आणि अशा अनेक प्रकारच्या भगवान परमात्म्याने गोपाळांना एकत्रित केलं. चांगलं कमळाच्या आकाराने भगवान परमात्म्याने आपल्याला गोपाळाला बसवलं. हातामध्ये कोणी लोणचं घेतली, कोणी सर्वांना सांगितलं शिदोऱ्या एका ठिकाणी करा, गोळा करा. एका टोपल्यामध्ये गोळा केल्या, पानं हाताला त्या ठिकाणी टोपलं होतं, सर्व पानं एका ठिकाणी गोळा केले. त्या पानावर पत्रवाळी तयार केली, सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, मिश्रण केलं. जे आपण आजपर्यंत ऐकलेले भागवत कथा असेल, ज्ञानेश्वरी भागवत कथा आपण परमपूजनीय वंदनीय समाधान महाराज बसंत यांच्या मुखारविंदातून आपण जी भागवत कथा ऐकली, त्या भागवत कथेचं मिश्रण सादेवी जयकोरताई जयाताई सरस्वती यांच्या मुखारविंदातून आपण जी ज्ञानेश्वरीचं ग्रहण केलं, ती ज्ञानेश्वरीचं मिश्रण सकाळी आपण यांच्या मुखातून हरिपाठ ऐकलो, संध्याकाळी हरिपाठ ऐकतो किंवा काकडा ऐकतो, या सर्व त्यांचं ते मिश्रण केलं. म्हणजे नामाचं मिश्रण केलं आणि त्या नामाचा मिश्रणाचा तो काला तयार केला. कोणाच्या दया, कोणाच्या लाया, कोणाच्या चिऱ्या, कोणाच्या लोणचा, भाजरीची भाकर, ठेचा, तांदूळ कुंदऱ्याच्या भाजी, अशा अनंत प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केलं. आणि त्याच काला एकत्रित केल्याच्या नंतर कोणाच्या मुखामध्ये देऊ लागले, भगवान परमात्मा सर्वांच्या मुखापुढे केलं. आणि तोच काला बाबा शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. विभ्रत वेणू जठरपटे शुंग वेत्रेचे कक्षे अशा नरवेळ स्वर्गीय लोक यज्ञ उपार केली गोपाल कृष्ण भगवान सर्वांना गोपाळाला वाटला तोच काला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. बोलता बोलता माझ्या मुखातून काही अपवित्र शब्द निघालेला असेल तर माझा बुद्धीचा दोष. विशेष आता या ठिकाणी आपलं काल्याचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी संपण्यात आलेला आहे. आपल्याला या ठिकाणी दैंडीचा कार्यक्रम दैंडी फोडून आपल्याला या ठिकाणी सर्वांना कार्याचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. कोणी उठता कामा नाही. सर्वांनी सूचना ऐकल्याशिवाय या ठिकाणी संत पूजन होईल. सर्व महात्मा लोकांचं ज्यांनी आपल्या या ठिकाणी 7 दिवस गायनाची साथ दिली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. मृदंगाचार्य यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. आणि तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मला तुमच्या वटीमध्ये घेतला त्याबद्दल मी तुमच्या सर्व गावकऱ्यांचे मनापासून या ठिकाणी तुमच्या सर्वांचे अवगुण न पाहता माझे नुसतं गुण बघत राहिले. पण तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मला प्रेम दिलं. माझे कोणत्याही प्रकारचे अवगुण न बघता तुम्ही फक्त माझे आतापर्यंत गुण बघत राहिले. पण माझी एक कळकळीची विनंती, माझ्यामधले तुम्ही फक्त गुणच घेत राहिले. माझ्यामधले जे काही अवगुण आहे तुम्ही मला कधीच सांगितले नाही. माझ्यामध्ये जे काही जे अवगुण असतील तुम्ही ते माझ्या पुढं मांडावे. नक्कीच माझ्यामध्ये अंतकरणामध्ये किंवा असेल माझ्या बुद्धीमध्ये काही दोष असेल किंवा माझ्यामध्ये काही जे अवगुण असेल मला सांगण्यात तुम्ही सर्व गावकरी आजच या ठिकाणी एकत्रित आलेले आणि मला तुमच्या सोबत बोलल्याच जात नाही. त्यासाठी आज या नारदाच्या गादीवर सांगतो की तुम्ही सर्वांनी माझे फक्त
गुणच घेण्याचे प्रयत्न केले किंवा तुम्ही मला सर्वांनी प्रेम दिलं, पण माझे अवगुण मला सांगत राहा. नक्कीच मी ते सुधारवण्याचे प्रयत्न करील किंवा सुधरवेल. तुमचं लेकरू म्हणून तुम्ही मला ते समजून सांगावे अशी तुम्हा सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. कारण की मी काही बोललो असेल, तुम्ही आतापर्यंत तुमचं लेकरू म्हणून मला तुमच्या वटीमध्ये घेतलं, तुमचं लेकरू म्हणून तुम्ही मला सोबतच राहिले, तरी सुद्धा माझे ते अवगुण आणखी वाढत राहतील किंवा वाढतील. यासाठी तुम्ही मला माझे अवगुण सांगत राहा, म्हणजे ते अवगुण ज्यादा वाढणार नाही. आपल्या लेकरू जर आपण चुकीच्या रस्त्याने लागलं तर आपल्या लेकराचा आपण मलगट धरतो, लेकराला सांगत राहतो की लेकरा तू वाईट रस्त्याने चालला, तू चांगल्या रस्त्याने चाल. माय आपल्या लेकराला सांगत राहते की उन्हात नको मरू, सावलीत मर. तशा प्रकारे तुम्ही मला जरा आठवून बी सांगितलं किंवा कसंही सांगितलं तर मी तुमच्या शब्दाचा नक्कीच मान ठेवील. तुम्ही मला सांगत राहा एवढीच तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्व गावकऱ्यांनी, माता भगिनी, पुरुष मंडळी यांनी सर्वांनी मला प्रेम दिलं. बोलता बोलता आपल्या आश्रमात मला येऊन 3 वर्ष पूर्ण झाले, पण 3 वर्षामध्ये मला तुम्ही सर्व गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं दुखावलं नाही, आणखी प्रेम देत राहा.